लोकसभा निवडणुकीनंतर पुढील रणनीती काय असावी यासाठी नवी दिल्लीमध्ये पंतप्रधानांच्या निवासस्थानी बैठक सुरू आहे। भाजपच्या महासचिवांची बैठक सुरू आहे। या बैठकीला राजनाथ सिंग, रामलाल हे उपस्थित आहेत। आमच्या प्रतिनिधी रश्मी पुराणिक आपल्या सोबत आहेत। रश्मी, लोकसभेमध्ये तर यश मिळालं, अजूनही विधानसभा महत्त्वाची आहेत, पक्ष बांधणीची महत्त्वाची जबाबदारी आहे। या संदर्भात बैठक सुरू आहे, नेमकं काय घडतंय दिल्लीत? नक्कीच ऋषी, आपण बघतो थोड्याच वेळापूर्वी ही बैठक सुरू झाली आहे। एकतर जे 2 ते 3 जनरल सेक्रेटरीज आहेत ते स्वतः आलेले आहेत, मंत्रिमंडळात त्यांची वर्णी लागलेली आहे। त्याच वेळेला आपण बघतोय की जसं तू सांगितलंस की विधानसभा निवडणुका आहेत, महाराष्ट्र असेल, हरियाणा असेल, ह्या 2 राज्यांना भाजपाला भरघोस यश मिळालं आहे लोकसभेमध्ये आणि आता थोड्याच दिवसांनी त्यांच्या विधानसभा निवडणुका आहेत। त्यामुळे जरीही विजय झाला असेल जरीही केंद्रामध्ये आपली सत्ता आली तरी पक्षबांधणी असेल, पश्चिम बंगाल किंवा आसाम सारख्या राज्यांमध्ये पक्षबांधणी चांगली व्हावी आणि ज्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका आहेत तिथे कुठलीही रिस्क न घेता पुढे चांगलं काम करत राहणं आणि ह्या विधानसभा निवडणुकीमध्ये देखील यश मिळवणं, या सर्व गोष्टींच्या, ह्या सर्व मुद्द्यांनुसार चर्चा होणार आहे आजच्या बैठकीमध्ये। राजनाथ सिंग देखील तिथे पोहोचले। राजनाथ सिंग स्वतः हे अध्यक्ष आहेत आणि ते आता गृहमंत्री झालेले आहेत, त्यामुळे त्यांच्या जागी कोणाची वर्णी लागू शकेल असे अनेक विषय आहेत ज्यावर आज चर्चा होऊ शकते। परंतु आजची बैठक अजून जास्त लक्षणीय झाले की नरेंद्र मोदी हे 7 RCR वर शिफ्ट झालेले आहेत गुजरात भवनातनं आणि त्यांच्या घरीही पहिला सर्व पक्ष। नक्कीच धन्यवाद रश्मी, या सगळ्या माहितीबद्दल। आमच्या प्रतिनिधी रश्मी पुराणिक आपल्या सोबत या भाजपच्या संघटनात्मक बैठकीबद्दल बातमी देत होत्या। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।